एक सुंदर असा विषय आपणासमोर सादर करीत आहे. आमचे सोनूजी जाधव यांची फरमाईश आहे की शिवजयंती शिवाजी महाराजांचं गाणं व्हायला पाहिजे, म्हणून एक सुंदर असा विषय आपणासमोर सादर करीत आहे. मगाशी गायक साहेबांनी खूप छान शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि खरंच खूप छान पद्धतीने त्यांनी सगळं समजावून सांगितलेलं सुद्धा आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत ते पोहोचलेलं असेलच. आणि म्हणून एक सुंदर असा विषय आपण समोर सादर करीत आहे. बघा, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब, शिवाजी महाराजांचं जे रायगड आहे ते सुद्धा या महाड रायगड पुलातून सलगच आहे आणि बाबासाहेबांनी सुद्धा जी क्रांती केली ती महाड मध्ये केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा बदला बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन करून केलेला आहे रायगडाच्या पायथ्याजवळ. किती विचारधारा वेगळी होती. शिवाजी महाराजांनी प्रत्येक मातेला, प्रत्येक लेकीला आई बहिणी समान मानलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा परदेशात शिकत असताना एक इंग्लिश महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमात पडते आणि बाबासाहेबांना म्हणते, आय लव्ह यू आंबेडकर. पण यावरती बाबासाहेब तिला काही न उत्तर देतात, म्हणजे तिच्याकडे एक माते समान बघतात. तर बाबासाहेबांनी विचार केला असता, मी आज बॅरिस्टर आहे, मी आज एवढा सुशिक्षित आहे, मी एखादी पटवू शकतो, माझी अडाणी रमा काय कामाची. पण बाबासाहेबांनी असा विचार केला नाही. आज एखादी मुलगी रस्त्याने चालली असेल तर आमच्या मुलांचे पटकन उद्गार निघतात, वा हा आयटम निघाले रे, सत्यता आहे, वा हा आयटम आहे, असे उद्गार आमच्या मुलांच्या तोंडातून निघतात आणि मिरवतात, मी शिवाजी महाराजांचा चेला नाही, मी बाबासाहेबांचा अनुयायी. इथे आम्हाला भक्त नको, इथे आम्हाला अनुयायी पाहिजेत बाबासाहेबांचे, शिवाजी महाराजांची. आणि म्हणून प्रत्येक मुलाने, प्रत्येक पुरुषाने त्या स्त्रीचा सन्मान करायला शिकलं पाहिजे, कारण तो सन्मान माझ्या राजाने शिकवलेला आहे, तो सन्मान माझ्या बाबासाहेबांनी शिकवलेला आहे. आणि म्हणून एक सुंदर विषय आपल्या समोर सादर करीत आहे. शिवबा भीमाचे पायीक ठरू, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिम नसतील. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये
अर्धे जे सैन्य होते ते मुस्लिमांचंच होतं आणि म्हणून शिवबाई माते पायी विठ्ठल मला डोक्यात घ्या तरच काहीतरी परिवर्तन घडेल आणि ही जी जयंती आहे ती परिवर्तनवादी असायला पाहिजे आणि म्हणून त्यांचे डोक्यामध्ये विचार घ्या एक हातामध्ये दादा पेन सूर्या एक हातामध्ये दादा पेन सूर्या एका हातात तलवार घ्या त्यामुळे आम्ही अहिंसक आहोत परंतु जर आमच्यावरती पुन्हा तशी वेळ आली तर भीमा कोरेगाव वाढायला वेळ लागणार नाही त्यामुळे ती तलवार सुद्धा चालवता आली पाहिजे आणि म्हणून शिवबा भीमाचे पायी विठ्ठल छावणीत वाघांच्या फक्त एकदा घुसून दाखवू बेट्या अरे गर्भाच्याही काळजावर कोणतोय आम्ही भीमाचं नाव मानी अरे हिम्मत असेल तर नाव पुसून दाखवू बेट्या नाव पुसून दाखवू बेट्या
इसलिए खुशियों की सौगात बन गई और जिंदगी में सफल हर बात बन गई। अरे उन्होंने लिखा बड़ी मेहनत से संविधान बन, अबे इसलिए सीना तान कर चलने की हमारी औकात बन गई, हमारी औकात बन गई। शिवाजी महाराजांच्या काळात पराक्रमी शूरवीर ख्यातीची माणसं होती, माणुसकी आपुलकी परोपकारी शांतीची माणसं होती। कुणाल शिवरायाने जे स्वराज्य स्थापन केले त्या स्वराज्यात 18 पगड जातीची माणसं होती, 18 पगड जातीची माणसं होती। एक हातामध्ये दादा पेन सुट्या, जो बाबासाहेबांनी दिला शिकवला आपल्याला पेन घ्यायला लिहायला, ही क्रांती घडवली पेनाच्या जोरावरती। एकही रक्ताचा थेंब न सांडता बाबासाहेबांनी क्रांती केली आणि म्हणून एक हातामध्ये दादा पेन सुट्या, एक अभ्यासक किंवा जबाबदार व्यक्ती या स्टेजवरती बसतात आणि आपल्याला काहीतरी सांगतात, ते आपल्याला घ्यायचं असतं, तिथे सोडायचं नसतं आणि म्हणून कुणाला गीतातून प्रचार द्या, एक हातामध्ये दादा पेन सुट्या, एक हातामध्ये दादा पेन सुट्या, एक हाताने तलवार
गेली